नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे क्वेश्चन नंबर 2 त्यामधला 5 3x मायनस 4y इज इक्वल टू -7 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. सो ह्यामध्ये आपल्याला कोइफिशियंट्स दिलेले आहेत 3 -4 -7 5 2 अँड 0. तर काय करायचं, हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला काय करायचे, वायच्या फॉर्म मध्ये आणायचे आणि त्यानंतर वाय इंटरसेप्ट, राईज आणि रन हे आपल्याला याच्यातून फाइंड आउट करायचे. सो पहिले इक्वेशन घेऊया. त्यामध्ये 3x मायनस 4y इज इक्वल टू -7 -4y राईट साइडला घेऊन चला. सो 3x -7 लेफ्ट साइडला घेऊन या +7 इज इक्वल टू +4y. 4 जो आहे तो डिवाइड होईल. सो 3/4 इंटू एक्स प्लस 7/4 इज इक्वल टू y. पहिले इक्वेशन मिळालं. दुसरे इक्वेशन बघूया. सेकंड इक्वेशन आहे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. इक्वेशन इझी आहे कारण राईट साइडला 0 आहे. -2y राईट साइडला घेऊन चला. सो 5x इथे काहीच नाही म्हणून 0 इज इक्वल टू 2y. सो 2 डिवाइड होतील. 5 डिवाइड बाय 2 x प्लस 0 डिवाइड बाय 2 इज 0 इज इक्वल टू y. या इक्वेशन मध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला डिनॉमिनेटर 4 मिळेल. सो ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा डिनॉमिनेटर 4 यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला ग्राफ मध्ये डिनॉमिनेटर सर्व ठिकाणी आपल्याला 4 ठेवता येतील. 4 आहे तर इथे सुद्धा तुम्हाला 4 आणायचं असेल तर ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला ह्या डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो तसंच न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 इंटू 5 दॅट इज 10, 2 इंटू 2 दॅट इज 4, x प्लस 0 इज इक्वल टू y. आता आपण काय करतोय, सर्व कोइफिशियंट्स आहेत त्यांना आपण काय करतोय, डिनॉमिनेटर 4 घेतोय आणि त्या हिशोबाने आपण काय केलंय, हे सर्व जे कोऑर्डिनेट्स ते आपण दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता ह्यामध्ये वाय इंटरसेप्ट, राईज आणि रन हे शोधायचे. सो वाय इंटरसेप्ट म्हणजेच काय, ज्याला कोणीच व्हेरिएबल नाहीये, म्हणजे दॅट इज कॉन्स्टंट. सो 7/4. यामध्ये राईज कोणता असेल तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्यामधला न्यूमरेटर म्हणजेच राईज, एक्सच्या कोइफिशियंट मधला डिनॉमिनेटर म्हणजेच रन. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथे वाय इंटरसेप्ट 0 आहे, राईज म्हणजेच 10 आणि रन म्हणजेच 4. ठीक आहे. आता हे आपण ह्यामध्ये लोकेट करायचे. कसं करणार आहोत आपण, तर 7/4 वाय इंटरसेप्ट मिळाला 7/4, 1/4, 2/4, 3, 4, 5, 6 अँड 7/4. सो हा आपल्याला इकडे एक पॉइंट मिळाला 7/4. त्यानंतर राईज किती आहे, तर राईज म्हणजेच 7/4 च्या वरच्या साईडला बघायचं. सो 3 ने वरती जायचंय. सो 7/4 1, 2 अँड 3 हा एक पॉइंट मिळाला तुम्हाला. आता ह्या पॉइंट सोबत रन घ्यायचंय 4. रन म्हणजेच तुम्हाला एक्स ऍक्सिस वरती घ्यायचंय आणि राईज वाय ऍक्सिस वर घ्यायचंय. सो 4 टाइम्स तुम्हाला राईट साईडला जायचंय. सो दिस इज 1, 2, 3 अँड 4. सो हा पॉइंट आपल्याला इथे मिळणार आहे. सो इथे हा एक पॉइंट मिळाला आपल्याला. त्या पॉइंट मधून तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. सेकंड इक्वेशन वरून आपल्याला वाय इंटरसेप्ट, राईज आणि रन घेतलेत आपण, तर ते सुद्धा इथे लोकेट करायचे. वाय इंटरसेप्ट 0 आहे सेकंड इक्वेशन साठी. सो इथे 0. त्यानंतर राईज आहे 10. सो 10 ने वरती जायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. आपल्याला परत इथे एक पॉइंट मिळतोय. त्यानंतर रन सुद्धा 4च आहे, म्हणजे हाच सेम पॉइंट मिळणार आहे तुम्हाला. सो इथून आणि ह्या पॉइंट मधून तुम्हाला लाईन ड्रॉ करायचे. आपल्याला कोऑर्डिनेट आपला लोकेट झालाय, ज्यावरून आपण एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकतो. सो हा कोऑर्डिनेट आपण लोकेट केलाय. हा कोऑर्डिनेट काय असेल, ज्या आपल्याला ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पाहिजेत, तो हा कोऑर्डिनेट आपल्याला त्या व्हॅल्यूज देणार आहे. सो एक्स ची व्हॅल्यू किती येईल, 4/4 आणि वाय ची व्हॅल्यू किती येणार आहे, तर 10/4. सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला करायचं असेल तर 4/4 इज 1 अँड 10/4 दॅट इज 5/2. सो एक्स आणि वाय आपल्याला मिळाले. सो हिअर एक्स इज इक्वल टू 1 and y is equal to 5/2. These are the final answers. Thank you.